इयत्ता तिसरी, विषय मराठी बालभारती, पाठ 26वा, रोपटे. स्वाध्याय. प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर. मुले शिवाशिवीचा खेळ खेळत होती. आ. मिनलची गंमत कोण करीत होता? उत्तर. पप्पू मिनलची गंमत करीत होता. ई. पप्पूने राज्य घेण्यास नकार का दिला? उत्तर. पप्पू चिडचिड्या स्वभावाचा असल्यामुळे त्याने राज्य घेण्यास नकार दिला. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. पप्पू खेळताना मिनलची गंमत कशी करायचा? उत्तर. खेळताना मिनल पप्पूच्या जवळ आली की पप्पू जोराने पळायचा, नंतर पुन्हा शांत उभा राहायचा. अशा प्रकारे तो मिनलची गंमत करायचा. आ. पप्पू थरथर का कापत होता? उत्तर. पप्पू आपली चूक कबूल करताना गुरुजींसमोर घाबरला होता. गुरुजी रागावतील असे त्याला वाटल्यामुळे तो थरथर कापत होता. ई. गुरुजी पप्पूला काय म्हणाले? उत्तर. गुरुजी म्हणाले की तुझ्याकडून नकळत चूक झाली आहे आणि तू ती कबूल केली आहेस. रोप मोठे होण्यासाठी त्याची काळजी घ्यावी लागते. उद्या शाळेत येताना आम्ही 2 रोपे आणणार आहे. त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी. ई. पप्पूमधील कोणकोणते गुण तुम्हाला दिसतात? उत्तर. पप्पू प्रामाणिक होता. तो चिडचिडा असला तरी त्याने धाडसाने आपली चूक कबूल केली, हे त्याचे चांगले गुण आहेत. उ. पप्पूचा कोणता गुण तुम्हाला घ्यावासा वाटतो? उत्तर. आपली चूक प्रामाणिकपणे कबूल करण्याचा गुण मला पप्पूकडून घ्यावासा वाटतो. प्रश्न 3, वाक्यात उपयोग करा. अ. आरंभ करणे. वाक्य. आम्ही आज नवीन प्रकल्पाचा आरंभ केला. आ. धूम पळणे. वाक्य. कुत्रा पाहताच तो धूम पळाला. ई. बट्ट्याबोळ होणे. वाक्य. पावसामुळे आमच्या सहलीचा बट्ट्याबोळ झाला. ई. घाबरगुंडी उडणे. वाक्य. अचानक मोठा आवाज झाल्यावर मुलांची घाबरगुंडी झाली. उ. टाळाटाळ करणे. उत्तर. वाक्य. तो नेहमी अभ्यासाची टाळाटाळ करतो. उ. पाय लटपटणे. वाक्य. भीतीमुळे त्याचे पाय लटपटू लागले. ए. आकाश ठेंगणे वाटणे. वाक्य. परीक्षेत पहिला क्रमांक आल्यामुळे मला आकाश ठेंगणे वाटले. प्रश्न 4, तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही ती आईला कसे सांगाल? तुमची चूक कशी सुधाराल? उत्तर. माझ्याकडून एखादी चूक झाली तर मी ती आईला प्रामाणिकपणे कबूल करेन. चूक लपवणार नाही आणि माझ्याकडून चूक झाली असे स्पष्ट सांगेन. पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन.